सोनेगाव येथे विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप सामाजिक कार्यकर्ते नारायण ठाकरे यांच्या हस्ते झाले वाटप। पारशिवनी तालुक्यातील सोनेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत 15 मार्चला सामाजिक कार्यकर्ते नारायणराव ठाकरे यांच्या हस्ते शालेय विद्यार्थ्यांना साहित्य वाटप करण्यात आले। तसेच उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांचा भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमाला गुंढरी वांढे, सोनेगाव गट ग्रामपंचायतचे सरपंच अनिल वांढे, ग्रामपंचायत सदस्य वैभव काळमेघ, जीवन रक्षक दलचे महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष दिलीप मेश्राम, मुख्याध्यापक श्रावण जुनघरे, शिक्षिका मंदा किरण राठोड, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संदीप पाटील आमले, पोलीस पाटील पपिता इंगोले, हरिश्चंद्र घेर, लीलाधर इंगोले, सेवक वासनिक, सूरज ठाकरे, धनराज शिंदे, रूपराव इंगोले, अभय वासनिक, जय राठोड, रेखा ठाकरे, ज्ञानेश्वरी काळमेघ, आशा वर्कर चंदा वासनिक, प्रतिभा ठाकरेसह शालेय विद्यार्थी व अन्य मान्यवर उपस्थित होते। सर्वप्रथम विद्येची देवी सरस्वती यांच्या फोटोला हार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन शिक्षिका मंदा राठोड यांनी केलं। या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच अनिल वांढे यांनी आपल्या शब्दात शाळेच्या उत्कृष्ट विद्यार्थ्यांना दिलेले शिक्षण व शाळेची स्वच्छता, परसबाग तसेच सुट्टीचा दिवस असूनही सामाजिक क्षेत्रात विद्यार्थ्यांसाठी करण्यात येणाऱ्या प्रोत्साहनात्मक कामाची येथील मुख्याध्यापक व शिक्षकांचं कौतुक केलं। तर विद्यार्थ्यांना अभ्यासाची आवड निर्माण व्हावी यासाठी शालेय साहित्य वाटप करणाऱ्या सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असणारे नारायण ठाकरे यांचे सुद्धा आभार व्यक्त केले। यानंतर मुख्याध्यापक श्रावण जुनघरे यांनी उपस्थितांचे आभार मानले। सिटी इंडिया न्यूज साठी तालुका प्रतिनिधी रामू काकडे, पारशिवनी।